तस्कर ललित पाटीलला चेन्नईत अटक करण्यात आली आहे। मी पळालो नाही, मला पळवलं गेलंय, ललितनं मोठा आरोप केलाय। ललितच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। ललितवरून सुषमा अंधारे फडणवीसांची चांगलीच झुंपली आहे। ललितला पळवण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाईंची नार्को टेस्ट करा, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी ही मागणी केली आहे। चौकशीतून सर्व बाहेर येईल, बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, सुषमा अंधारेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच प्रत्युत्तर दिलंय। सोमवारपर्यंत ललित पाटीलची पोलीस कोठडी तर रवानगी करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला चेन्नईतून अटक करण्यात आलेली आहे। मी पळालो नाही, मला पळवलं गेलं, ललितनं हा मोठा आरोप केलेला आहे। पोलीस व्हॅनमध्ये बसण्याच्या आधी त्याच्या तोंडाला काळा कपडा बांधण्यात आला होता आणि असं असतानाही ललितनं पत्रकारांना एक शब्द सांगितलाय, मी पळून गेलेलो नव्हतो, मला पळवलं गेलं, असं त्यानं म्हटलेलं आहे। ललितच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला चेन्नईत अटक करण्यात आली आज सकाळी आणि त्यानंतर यावेळी ललित पाटीलने माध्यमांना एकच वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजेच तर या संदर्भात भाजपाचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर देखील आपल्या सोबत आहेत। किशोर तिवारी काही वेळातच जोडले जातील ठाकरे गटाचे। रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीच्या, अजित पवार गटाच्या आपल्याबरोबर जोडल्या जाणार आहेत आणि या सगळ्यावर आता चर्चा जी आहे ती सुरू होणार आहे। अजितजी, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये। ललित पाटीलनं माध्यमांशी बोलताना एकच वक्तव्य केलंय, मी पळून गेलेलं नव्हतं, मला पळवून लावलेलं होतं, तर हे सत्ताधाऱ्यांनीच त्याला पळवून लावलं असा आरोप आता होतोय। नाही रुबीनाजी, मी आपल्याला यापूर्वी सांगितलंय की नाशिक शहरामधला हा एक तरुण होता, हा वाईट संगतीला लागला, ड्रग तस्कर नाही तर उत्पादक बनला। यानं ही लाईन शोधली कुठून, याला कोणी मदत केली, या सगळ्या गोष्टीची अतिशय बारकाईनं चौकशी झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता सुषमा अंधारेंसारख्या बेजबाबदार लोकांनी जे आरोप केले, आपल्याला माहिती असेल मंत्री मान्य शंभूराज देसाईंनी त्यांना अल्टिमेटम दिलंय की तुम्ही जर असं सिद्ध करू शकला नाही तर कायदेशीर कारवाईला तयार राहा। दादा भुसे साहेबांनी देखील त्यांना अशाच पद्धतीचा इशारा दिलेला आहे। मला असं वाटतं की ललित पाटील हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे। म्हणजे मुळात आपली तरुणाई नासवणारच रुबीनाजी हे सगळं आहे। या ललित पाटीलची समूळ चौकशी झालीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप जर रंगत असतील तर ते गंभीर आहे। मला असं वाटतं आपण थोडं सेन्सिबली बघितलं पाहिजे। काय झालंय माहितीये का, ललित पाटील हा नुसता जर ड्रग पेडलर असता तर आपण समजू शकलो असतो, तो ड्रगचा उत्पादक बनला। आणि गेला काही काळ बघा, मला असं वाटतं आता रवी भाऊ जर थ्रू असतील, बेबी पाटणकरचा विषय अजून संपलेला नाहीये। बेबी पाटणकरला तर पोलीस खात्यामधलाच तिचा एक साथीदार होता। एक मिनिट आजीजी, अगदी एक मिनिट, मी बघते ते थ्रू झालेले की नाही। रवींद्र धंगेकर देखील काँग्रेसचे आमदार आपल्या बरोबर आहेत। रवींद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? रवींद्रजी, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल पुण्यामधली एकूणच सगळी, अगदी एक मिनिट आजी, मी रुबीनाजी माझा अगदी ते थ्रू आहेत का बघू दे। तुम्ही ज्या प्रकरणाची नावं इथं घेताय ते त्यांनी ऐकली पाहिजेत। रवींद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? रवींद्रजी, अगदी मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करते की सगळेच गेस्ट जे ते थ्रू करून घ्यावेत। अजितजी बोला, तोपर्यंत तुमचा मुद्दा बोला। नाही, मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं आता न्यूज स्टेटच्या माध्यमातून, मला खरं तर एक आव्हान सर्व लोकांना करायचंय, जी मुलं बाहेर राहतात विशेषतः पुण्यामध्ये। पुण्यात जर आपण संध्याकाळी रात्रीच्या वेळेला जर फिरलो, पुण्याचं काय झालंय आणि ते आमचं सरकार आहे त्याच्यावरती कारवाई करा वगैरे, हा असे प्रश्न नाहीये रुबीनाजी। एकूणच जी संस्कृती आहे हे काँग्रेसच्या काळापासून, आमच्या काळापासून सगळेच ठिकाणी, आता बघा हॉटेलला मद्यालयाला परवाना देणं हे सरकारच्या उत्पादन शुल्क खात्याचं काम आहे, ते करतात। पण इथे आयटी इंडस्ट्री आहे, परदेशातनं येणारे लोक आहेत, शिक्षणासाठी येणारी मुलं मुली आहेत, आपल्या तरुणाईच्या पुढे आपण काय वाढून ठेवतोय? आणि मग अशा सगळ्या लोकांना, या तरुण मंडळींना या ठिकाणी
एकदम स्वस्तात आणि थेट जर ड्रग्सचा सप्लाय होत असेल आणि हे सगळं करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, खरं तर हे सगळे देशाचे विरोधक आहे, हे देशाचे दुश्मन आहेत. आपल्याकडे बघा सातत्यानं वेगवेगळ्या बंदरांवरती छापे टाकले जात आहेत, मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स सापडत आहे. याच्यासाठी आपण असं काही प्रकार घडल्यानंतर एकमेकावरती आरोप करत बसण्यापेक्षा राजकीय व्यक्तींनी, पोलिसातल्या व्यक्तींनी, सर्वच लोकांनी, पत्रकारांनी याच्या विरोधामध्ये मोठा आवाज उठवण्याची गरज आहे. कारण बघा एक खूप मोठी ड्रग तस्कर होती बेबी पाटणकर नावाची. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे बेबी पाटणकर सुरुवातीला रस्त्यावरचे भिकारी असतील, बाकीचे तर लोक असतील, त्यांच्या मार्फत आपला ड्रग्सचा धंदा चालवायची. पुढे तर परिस्थिती अशी झाली, पुण्यामधल्या एका अतिशय आलिशान परिसरामध्ये बेबी पाटणकरनं 2 दारूची दुकानं विकत घेतली. त्याच्यानंतर तिचा एक साथीदार जो होता तो प्रत्यक्ष पोलीस खात्यामधला होता रुबिनाजी. म्हणजे मला याची भीती काय माहितीये का, की हा म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतोय. आणि हे कसं थांबेल माहितीये का, जेव्हा या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवू आणि आपण सगळे सजग राहू. एक ललित पाटील तयार होतो, तो नुसता तयार होत नाही, तो ड्रग्सचा उत्पादक होतो. उत्पादक तो कारखाना टाकतो. आता परवाला दया नायक यांच्या पथकानं आणखी एक सोलापूरमध्ये कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे. या मुलांना, आपली मुलं आहेत, ही तरुण मुलं आहेत, या मुलांना हे सगळं बनवण्याचं प्रशिक्षण कोण देतं, त्यांना आयडियाज कोण देतं? तर याच्या पाठीमागे परदेशात बसून किंवा इतर ठिकाणी ज्यांना पेस्ट्री पंचतारांकित पार्टी, मला हे सगळं माहिती आहे कारण मी पत्रकार होतो, मला माहिती आहे, मला आजही माहिती आहे की अनेक बड्या लोकांना ड्रग्सची आवश्यकता असते. जे सामान्य माणसाकडे 5,000 ड्रग्स विकलं जातं ते 5 लाखात त्यांच्याकडे विकलं जातं. ते पैसा देणारे मुलं तयार करतात, हे धोकादायक. बरं अजितजी, आता चर्चा सुरूच राहणार आहे. आपल्यासोबत किशोर तिवारी ठाकरे गटाचे जोडले गेलेत, रुपाली ठोंबरे पाटील ताई आपल्या बरोबर अजित पवार गटाच्या जोडल्या गेलेल्या आहेत. यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. किशोरजी, तुम्हाला मगासपासून काहीतरी बोलायचं होतं, बोला. नाही, मी ऐकत होतो अजितचं, मी ऐकत होतो. ऐकायला खूप चांगलं वाटते, कारण ड्रग ची समस्या ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि राज्यातही वाढली आहे. पण राज्यात मला माहिती आहे 14 ते 19 देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, आताही ते गृहमंत्री आहेत. मात्र ललित पाटील हे जे बोलतात की मला पळवून लावलं, याचा अर्थ ललित पाटील याच्यासोबत कोण कोण आहे याची चौकशी तर व्हावी आणि काही राजकीय मंडळी त्याचं पाठराखण करत असतील तर त्याचीही चौकशी व्हावी. मात्र मला असं वाटते, मी अजित चव्हाणला एक गोष्ट बोलतो. मला थ्रू करा ना, माझा फोन थ्रू केलेला नाही. एक मिनिट, मी जे बोलतोय की मला अजितला एकच विचारायचं की गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे, पोलीस विभाग तुमच्याकडे आहे, पुण्याचं पोलीस विभाग खूपच सक्षम आहे आणि हे सगळं राजरोसपणे सुरू आहे. याची नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी असं मला वाटते. आणि किशोरजी अगदी रुपाली ठोंबरे पाटील ताई आपल्या सोबत आहेत. रुपाली ताई, पुण्याच्या तुम्ही आहात आणि हे पुण्यात एवढं घडून गेलेलं आहे, लक्ष नव्हतं का? कारण प्रत्येक प्रकरणात तुम्ही एक ठोस तुमची भूमिका वैयक्तिकरित्या मांडलेली, तुमचं लक्ष नव्हतं का? यामध्ये विषय असा आहे, जेव्हा हा ललित पाटील ससून मधनं पळून गेला, हा ललित पाटील ड्रग्स मध्ये त्याला अटक करण्यात आली होती, तो तिथं उपचार घेत होता, तिथून तो पळून गेला. हे फेल्युअर लक्षात घ्या, हे पोलीस यंत्रणेवर का ज्या लोकांनी किंवा जी नावं समोर येणार आहेत, मग ती राजकीय असू द्या, अराजकीय असू द्या, गुन्हेगार असू द्या किंवा पोलीस खात्यातील असू द्या, या सर्वांवर सरकार म्हणून गृह खातं सक्षमपणे कारवाई ऍक्शन मोडवर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तो पळून गेला, आता तो म्हणतोय की मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं, तर त्याची जी नावं येणार आहेत ना, ती नावं समोर आल्यानंतरच आपल्याला बोलणं योग्य ठरेल. पुण्यामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये 3 पेजची जशी लाईव्ह सुरू झालेली आहे, खास करून पुण्यात कोरेगाव सारख्या भागात जे रात्री पब सुरू असतात, त्या पबच्या नावाखाली कोण हे असे गैरधंदे करतं, याच्यावर नियंत्रण कोण आणणार आहे मला सांगा? सगळ्यात महत्वाचं पोलीस यंत्रणा. जर त्याचा तपास व्हावा ना, आता नार्कोटेक्स तुम्ही कुणाची घेणार?
सुषमाताई अंधारे ज्यांचा आरोप करतायत त्यांची घेणार हा. का ललित पाटील यांची घेणार? हाही कायद्याचा मुद्दा आहेच ना. हा. हे बघा, आरोप करणं खूप सोपं आहे. आम्हाला सरकार म्हणून हे जे काही ड्रग्सचे माफिया आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर चाप बसवणे आणि कारवाई करणे हे आमचं सरकार म्हणून धोरण आहे आणि ते असलंच पाहिजे. त्याच्यामुळे कुणी जरी आरोप केले त्या आरोपाला सामोरं जायला आहे. आरोप करणं फार सोपं आहे आणि पुरावा घेऊन आरोप करणं म्हणजे राजकारणामध्ये काय होतं, कशासाठीही आरोप केले जातात, परंतु हा ड्रग्सचा विषय हा एवढा गंभीर आहे. सुषमाताई असतील, आमदार रवींद्र धंगेकरजी असेल, आम्ही असू, सगळ्यांनी मिळून हा ड्रग्सचा नामोनिशाण मिटवणं गरजेचं आहे. बरं. एकमेकांवर कुरघुडी किंवा आरोप करून होणार नाही. आपल्याला आपली पिढी वाचवायची अगदी, आहे. अगदी. पण पोलीस खात्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचे. मी फडणवीस साहेबांना विनंती करेल, याच्यात जी नावं येतील हा. त्याचा तपास करून अगदी. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. बरं अजयजी, काही दिवसांपूर्वी आपली चर्चा झालेली होती. त्या चर्चेत तुम्ही असं म्हणजे ललित पाटीलची जी स्टोरी होती 2020 पासूनची ती तुम्ही मला सांगितलेली होती. पण या सगळ्यामध्ये नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा कारखाना उभा राहतो कसा हो? तुम्ही पत्रकार म्हणून याची चौकशी करायचा कधी प्रयत्न केला नाही का? करायचं सगळ्यांनाच. जसं आता रुपालीताईकडे असे काही कलाकार आहेत, आता कुणाची सत्ता, कोण सत्ताधारी, याच्यामध्ये आपण पडूच नाही. कारण हा जो सगळा भाग आहे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरनं केला जातो. गृह विभागापुरतं बोलायचं झालं तर मी साकीनाका पोलिसांचं अभिनंदन करेल. अगदी नेपाळपासून सगळीकडे टीम्स लागलेल्या होत्या आणि बंगळुरून चेन्नईला जाताना ललित पाटीलला अटक करण्यात आली. साकीनाका पोलिसांचं अभिनंदन. सोलापूरला देखील एक असाच कारखाना उद्ध्वस्त केला. हे असे कारखाने उभे राहत असतात. मी उदाहरण देईल, ड्रग माफिया बेबी पाटणकरचं. या बेबी पाटणकरनं गेली अनेक वर्ष पोलिसांना चकमा देऊन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सचा जो आपला व्यवसाय तो व्यवसाय चालवलेला होता. हा इतका भयानक प्रकार होता की या प्रकरणामधला एक पोलीस सुद्धा म्हणजे हळूहळू ही ड्रग माफिया कळाल्यानंतर एक पोलीस तिच्या जवळ गेला आणि त्या पोलिसाने सुद्धा नंतर तिचा पार्टनर म्हणून तिथं व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये तिला जागा दिली. म्हणजे रुबीनाजी याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की पैसा इतका मिळतो की माणूस अक्षरशः वेडा होतो. त्यामुळे त्या तुम्ही अगदी प्रलोभनापासून वाचलं पाहिजे तरुणाईनं. बरं. आणि पत्रकार म्हणून मला याच्यामध्ये असं वाटतं की याच्यात ज्या यंत्रणा जवळून काम करतात, आता ससून मधली यंत्रणा असेल, तपास करणारे पोलीस असतील, लाजा वाटल्या पाहिजे त्यांना. माझा अतिशय आक्रोश आहे. आणि बघा, शेवटी ज्याला ज्याचं त्याचं कर्तव्य निभावं लागतं. या लोकांना इतका पैसा याच्यामध्ये मिळाला असणार आणि गृह विभाग याच्यापैकी एकाला देखील सोडणार नाहीये. पण आपण एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी एक IPS ऑफिसर म्हणजे याच्यातला लोभ किती भयानक आहे. एक अजयजी मगासपासून अगदी रवींद्र धंगेकर काँग्रेसचे आमदार आपल्या बरोबर जोडले गेलेत. रवींद्रजी, तुम्हाला या प्रकरणाची तुम्ही उकल केलेली आहे, तुम्ही नावं देखील धडधडीत सगळ्यांचीच घेतलेली आहेत, आरोप केलेले आहेत. तुम्हाला या प्रकरणाची आधीपासून माहिती होती का? तुम्ही प्रशासनाला या सगळ्यांची माहिती दिलेली होती का? नेमकं काय? ज्या दिवशी ललित पाटील ससून हॉस्पिटलमध्ये पलायन केलं त्या दिवसापासून मी सातत्यानं तुरुंग अधिकारी, तुरुंगामधलं मेडिकल कॅम्प तो सापडत नाही आणि मुंबई पोलिसांना तो मद्रासमध्ये सापडतोय. ह्याची संस्थेची सुई त्याला सापडण्यामध्ये जाते. हा मॅनेज म्हणून सापडलेला आहे. ह्याच्यामध्ये आजी माजी पोलीस अधिकारी असतील, सध्याचे पोलीस अधिकारी असतील, एक ललित पाटील नंतर हजारो ललित पाटील ह्या भारतामध्ये फिरतात. पंजाब नंतर पुण्यामध्ये जी अंमली पदार्थाच्या द्रव्याच्या विळखा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली मुलं म्हणजे आमची आणि सर्वांचीच मुलं ह्याच्यामध्ये हे गद लोक विळख्यात ओढतायत. पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी गुजरातमध्ये मोठा साठा पकडला, मुंबईमध्ये पकडला, सोलापूरमध्ये पकडला, काल ललित पाटीलचा साठा पकडला. हे पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. साधं एखाद्या हातगाडी रस्त्यावर लावली तर दुसऱ्या दिवशी अतिक्रमणचा साहेब येऊन ती गाडी घेऊन जातो आणि मोठे 5-5, 10,000 स्क्वेअर फूटचे कारखाने वगैरे राहतात आणि त्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केले जातात. ह्याला पोलीस डोळे झाक करतात. त्याच्यात असतं की भ्रष्टाचार ह्या ठिकाणी मोठं होतं. रवींद्रजी, तुम्ही आमदार आहात ना, तुम्ही या सगळ्यांची कधी दखल घेतली नाही का? मी मागच्या अधिवेशनामध्ये मी ही सगळं बोललोय. पंजाब नंतर पुण्यामध्ये अंमली पदार्थाचा विळखा
पंजाब नंतर उडता पंजाब पुणे होईल बरं. अशी मी भाषणामध्ये माझी अगदी अगदी बोलून- रवींद्रजी येते तुमच्याकडे येते रुपालीताई, तुम्हाला सांगायचंय की ज्या वार्डात ललित पाटीलला ठेवलेलं होतं त्या वार्डात पोलीस निरीक्षकांसह जवळपास 112 पोलीस हवालदार तिथं बंदोबस्तात होते. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा ललित पाटील पळून जाण्यात यशस्वी झाला आणि दिवसा ढवळ्या तो रस्त्यावर फिरताना दिसतोय. कसं शक्य आहे? जाण्यामध्ये ज्या पोलिसांनी जी काही बेकायदेशीर गुन्हेगारी पद्धतीने त्याला मदत केली त्या सगळ्यांचं निलंबन तातडीने करण्यात आलं ज्यावेळी ललित पाटील तिथने पळून गेला. हा. मुळात एक लक्षात घ्या, तुम्ही मगाशी म्हणला की हे ड्रग्सचे कारखाने उभे कसे राहतात. हे साध्या शेड मध्ये उभे राहिलेले आहेत, कुणालाही याचा पत्ता लागणार नाही. ते पत्ता करण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे. पोलीस यंत्रणा ती कारवाई आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार. बर ताई, किशोरजी बोला. नाही, हे बघा, मी दोघांना ऐकलं, रवींद्र ऐकलं. मला एक म्हणायचं आहे की रुपालीताई, पोलिसांवर ढकलून होणार नाही. राज्यकर्ते जर बरोबर राहिले तर भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही. आज महाराष्ट्रामध्ये उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र करून ठेवला आहे, याचं सगळी क्रेडिट देवेंद्र फडणवीस याला जाईल. आणि देवेंद्र फडणवीस मोठ्या मोठ्या गोष्टी करून वाचू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये जेव्हा ड्रगचा महापूर सुरू झाला त्याचा आक्रोश तिथल्या अकाली दलाला आणि भाजपला फटके बसले. आता सगळं नियंत्रणात आलंय कारण तिथले गृहमंत्री यांचं अनेकतेच नाहीये. आणि एक विरोधी पक्षाची नेता जर मंत्र्यांचे नावं घेत आहे तर हे प्रकरण गंभीर आहे. आणि रुपालीताई, तुम्ही स्वतः म्हणतात की पुण्यात आणि सगळ्या त्या चिंचवड भागात किंवा पेज 3 लाईन सुरू झालंय सगळीकडे तर हे फेज 3 तुम्ही जे म्हणत आहात, तर तुमच्या म्हणण्यावरून मला वाटते की रुपालीताई, या सरकारमध्ये पोलीस हे स्वतः ड्रग विकत आहे की काय असं मला वाटते. या सरकारमधून तुम्ही बाहेर पडा. अजित पवार यांचं बोलणं, यांना मला सांगायचंय की श्रीकांतजी तिवारीजी एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पोलिसावर ढकलू नका. ऐका ना, मंत्री नालायक आहेत. मग विरोधी पक्षाचा सरकार नालायक आहे. अरे ड्रग विकत सरकार आलंय. अरे ड्रग विकत सरकार आहे. अरे सरकार स्वतः पोलिसांकडून पैसे खाऊन अरे नागपूरला तर पोलीस मार खात आहे. तो नागपूरला तर पोलीस मार खात आहे. अहो, तुमचे पोलीस पैसे देऊन पोलीस भ्रष्टाचार सुरू आहे. कोणाचं चालत नाहीये. गृह विभाग झोपलाय. गृह विभाग निव्वळ झोपलेला आहे. या प्रकरणाची बरं अगदी अजयजी, किशोरजी, रुपालीजी, अगदी तुमच्याकडे येते. अगदी हे बरं अजयजी, एक मिनिट. अजयजी, फक्त एक मिनिट द्या मला. अगदी किशोरजी, रवींद्रजी तुमच्याकडे येते. या सगळ्या प्रकरणाचे आरोप जे तुम्ही स्वतःच केलेले आहेत, नावं देखील तुम्हीच सांगितलेले आहेत. हे प्रकरण तुम्हाला आधीपासून माहिती आहे, हे स्पष्ट जे ते झालेलं आहे. तुम्ही याची दखल देखील घेतलेली होती, अधिवेशनात सांगितलेलं होतं. मात्र तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी जी ती होत होती आणि ललित पाटील पुण्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि पुणे पोलिसांना शोधता आला नाही. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध करून आणला. नेमकं काय? बोला रवींद्रजी. हे राजकीय वाद न करता आपला देश, आपलं राज्य, आपलं शहर वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ललित पाटील एक तर ललित पाटील असे अनेक चौकामध्ये जन्म घेतलेले आहेत आणि पोलिसांकडे त्याची नोंद आहे. पोलिसांनी याच्यावर कंट्रोल काहीतरी केला पाहिजे. ह्या गृहमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि आमची तरुणाई जी आता उमलती कमळ आहेत, उमलती फुलं आहेत, ती उमलती फुलं कोमजली नाही पाहिजे आणि यांचं भविष्य आबादित राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असे ललित पाटील चिरडले पाहिजे, त्यांना ठेचून काढलं पाहिजे. आणि सातत्यानं मी अधिवेशनात बोललोय, आताही बोलतो. आणि ज्या दिवशी ललित पाटील गेला त्याच्यामध्ये प्रशासनामधली जी लोक जी भ्रष्टाचारी आहेत, जे त्यांचा हात ओला केलाय आणि ललित पाटील पळून जाण्याची शर्यत लावली पोलिसांनी आणि पैसे घेऊन त्याला पळून लावलं. अशा पद्धतीचं पुण्यामध्ये असे जर संस्कार होत असतील, शिक्षणाचं माहेरघर आहे, हजारो मुलं इथे शिक्षणाला येतात
आणि त्याच्यामध्ये ही चुकीचं परंपरा, ही छत्रपतींचं पुणे आहे, जिजामातेचं पुणे आहे आणि या पुण्याला वारसा, या पुण्याला संस्कृती आहे. आणि मी पुण्यातला लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने ओरडतोय. आज नुसतंच एक ललित पाटील नाही तर आज गल्लोगल्ली हुक्का पार्लर झालेले नाही, हुक्का पार्लरची चौकशी झाली अगदी, पाहिजे. अगदी. आणि त्याच्यामध्ये हुक्का पार्लर मध्ये ज्यांची हॉटेल आहेत ती ताबडतोब नसते नाबूद करा. त्याच्यामध्ये जे हुक्का पार्लर येतं ते बंद करा. आमचं पुन्हा आबादी राहू द्या, आमचं पूर्ण सुखी राहू द्या, आमची तरुणाई चांगली राहू द्या. देशाचं भविष्य आमचं चिरडून टाकू नका. आणि पैसे हा पार्ट आहे, पण पैसे बाजूला ठेवा, पण ही अंमली बाजूला पुण्यामध्ये विकून देऊ नका. एकूणच अगदी अजितजी, पुन्हा पुन्हा गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, बोला. सरकार काही करत नसल्यामुळे होत आहे. सगळ्यांना हा खूप सरकारचा नियंत्रण बरं किशोरजी, आता त्यांना प्रश्न विचारलाय, त्यांना बोलू द्या, माझी विनंती आहे तुमच्याकडे तुम्हाला, येते. तुम्ही इतक्या बालिशपणे आणि एक माझी तुम्हाला विनंती हो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख तुम्ही एकेरीने करत जाऊ नका. आम्ही उद्धव ठाकरेंचा उल्लेख किशोरजी एकेरीने येते, करत तुमच्याकडे नाही. त्यांचं उत्तर होऊ दे. तुमचे संबंध असतील ते तुम्ही घरी ठेवा. सार्वजनिक जीवनामध्ये बोलताना एक आचारसंहिता असते आणि आपलं वय खूप जास्त आहे. लगेच गृहमंत्री दोषी, बाकीच्या बेबी पाटणकरला पकडलं गेलं, कोट्यवधीचे ड्रग सापडले. काँग्रेसचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ड्रग माफिया सापडले. हा मुद्दा काय आहे हे लक्षात घ्या. माझी विनंती, आता मी याच्यावरती राजकीय काहीच बोलणार नाही. मुद्दा क्रमांक 1, रविभाऊ दंगेकर, तुमच्या मुद्द्याला माझा एकतर पूर्णपणे सपोर्ट आहे. किशोरजी एक मिनिट थांबा, किशोरजी थांबा, त्यांचं होऊ दे, मी तुमच्याकडे येते. जसं माझ्या भगिनी ऍडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे म्हणाल्या की कुठल्याही सरकारची इच्छा नसते हो, सरकार पुरस्कृत असं नसतं. एवढे मोठे मंत्री आहेत किंवा जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा एवढ्या थिल्लर प्रकरणाला किंवा देश तोडणाऱ्या, तरुणाई सडवणाऱ्या अशा प्रकरणांना पाठिंबा असण्याचं कारण नाही. माननीय शंभूराज देसाईंनी आज अंधारेबाईंना सांगितलंय की तुम्ही एक तर सिद्ध करा किंवा कायदेशीर प्रक्रियेला तयार राहा. दादा भुसेंनी तसा इशारा दिलेला आहे. मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की राजकीय कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, वकिलांनी, ज्यांचा समाजावरती दबाव आहे त्या सगळ्या लोकांनी सजग राहिलं पाहिजे. ड्रग्ज मध्ये इतका पैसा आहे की चांगले लोक वेडे होतात. मी आता मुंबईहून पुण्याच्या प्रवासामध्ये, पुणे माझा आजोळ आहे, लहानपणापासून मी पुणे बघितलंय. आज पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे, मुलं आणि मुली एकटे पुण्याला पालकांनी शिकायला पाठवू नये असं पुण्याचं नाईट लाईफ झालेलं आहे. आणि याला जबाबदार जे आहे ते म्हणजे आता बोलता येईल मला, एका माजी गृहराज्यमंत्र्याच्या सख्या साल्याचा पुण्यामध्ये मोठा पब आहे एकदम. सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय. सगळ्यांच्या कुणाच्या राजकीय आशीर्वाद काढायला गेलं तर सगळ्यांची निघतील. पण याच्यामध्ये गृह विभाग म्हणून मी आपल्याला सांगतो, ससूनच्या प्रकरणामध्ये एक कमिटी तातडीनं शासनानं दिली आहे, सगळ्या पोलिसांना निलंबित केलंय. आणि माझं आव्हान आहे, पोलीस असतील, नार्कोटिक्स विभागाचे स्थानिक पातळीवरचे लोक असतील, बाबांनो 5-25 लाखामध्ये तुम्ही सुद्धा विकले जाऊ नका. आपली मुलं जर याच्यात सापडली तर तुम्ही वरती देवाला काय तोंड दाखवाल. कारण मला स्पष्टपणे सांगायचंय, ज्या पद्धतीनं आता रुपालीताई म्हणल्या, मी 100% माझं समर्थन आहे. पोलिसांना सगळं माहिती असतं आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारचे वरिष्ठ लोक या सगळ्यांचा स्थानिक पातळीवरती तंबी असते की असे कुठलेही धंदे चालले नाही पाहिजे. परंतु वरिष्ठांची नजर चुकवून स्थानिक पातळीवरती पोलीस जे काही भ्रष्टाचार करून अशा पद्धतीच्या घटना घडतात, त्याच्यात सरकार कुणाचे असू दे असं होतं आणि त्याच्यातनं खात्याची आबरू जाते. माझं आव्हान आहे, तरुणाई वाचवायची असेल आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि असं कुठेही आपल्या आसपास जर सुरू असेल तर त्याच्या बाबतीमध्ये तातडीनं कठोर कारवाई करण्यासंदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आग्रह धरलाच पाहिजे. सरकार कुणाचं याचं त्याचं ह्याच्यात काही ठेवलेलं नाहीये. हे लोक प्रचंड पैसा मिळतो म्हणून अक्षरशः वेडावतायत. आपला देश, आपली तरुणाई जर वाचवायची असेल तर ड्रग्सच्या विरोधात सगळ्यांनी अगदी सजग राहिलं पाहिजे. बरं रुपालीताई, तुमच्याकडे येते. जर ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे असो किंवा तुम्ही म्हणालात रवींद्र भाऊ असो यांनी आरोप जे ते केलेले, सुषमा अंधारेंचा आरोप ठीक आहे तुम्ही नाही मान्य करत, सुषमा अंधारेंचा आरोप अजितजी देखील मान्य नाही करत, पण रवींद्र धंगेकर तर तिथलेच आहेत, स्थानिक नेते आहेत त्यांचे आरोप तरी तुम्ही मान्य करतायत की नाही की त्यांनी नेत्यांची नावं घेतलेली धडधडीत, जर त्यांची नावं उद्या चौकशी अंती पुढे आली तर कारवाई करणार का? 100% नेते असू दे, त्याच्यामध्ये कुणी सर्वसामान्य असू दे, विरोधातले लोक नेते असू दे, राजकारणी असू दे, पोलीस अधिकारी असू दे, जे आजी माजी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. आणि आपल्यासोबत रविभाऊ धंगेकर आहेत, त्यांनी सांगितलं की आमची मुलं वाचली पाहिजे, त्यांचं भवितव्य टिकलं पाहिजे. आता यांच्यावर कारवाई कोण करणार हो? हे जे ड्रग्स असे गुन्हेगारीची जी प्रवृत्तीची लोक आहेत यांच्यावर कारवाई पोलीस करतात. गृह खात्यापासून, महाराष्ट्र पोलीस पासून, समजा पुणे शहराचा हा विषय तर
तर पुणे सीपी पासून पुणे डीसीपी पासून प्रत्येक ठिकाणचे PI API ते तिथले पोलीस स्टेशन ही त्यांची जबाबदारी आहे. जर तिथला अधिकारी त्याला जर कळत नसेल आपल्या भागामध्ये एवढी मोठी प्रमाणात जर विद्यार्थी ड्रग्ज घेत आहेत, कोणतरी येऊन विकतंय, तर हे फेल्युअर तिथल्या पोलिसांचं आहे आणि मग ते गृह खात्याकडे जातं. जर गृह खात्याने त्याच्यावर कारवाई केली नाही तर गृह खात्याचं फेल्युअर आहे. परंतु गृह खात्याने स्पष्ट सांगितलं, जेव्हा हा गुन्हा समोर आला, जेव्हा हा ललित पाटील पळून गेला, कुणालाही सोडणार नाही, प्रत्येकावर कारवाई होणार. ललित पाटील पळून गेल्यावर मान्य सरकार म्हणून आरोप करण्यात आले. आता ललित पाटील सापडला आहे, आता कोणावर आरोप करणार? आता एकालाही सोडणार नाही. जो ते नावं घेणार, तो राजकीय असू द्या अराजकीय असू द्या, जी मंडळी त्याच्या सोबत असतील त्यांच्या सगळ्यांवर कारवाई, कडक कारवाई कायदेशीर होणार. एकालाही सुट्टी मिळणार नाही अशी विनंती आम्ही गृह खात्याला आणि माननीय देवेंद्र फडणवीसांना केलेली आहे आणि पालकमंत्री अजितदादांना सुद्धा केलेली आहे. रवींद्रजी, आम्हाला आमची मुलं वाचवायचे, त्यांचं भवितव्य पुण्यातला माफिया, ड्रग्स माफिया संपवणार. आम्ही कुणालाही सुट्टी देणार नाही. रवींद्रजी, आतापर्यंत तुम्ही असे बेछूट आरोप करत सुटलात, आता ललित पाटीलला पकडलंय आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं आहे की आता ज्यांची नावं येतील त्यांच्यावर कारवाई होणार. 15 दिवस देवेंद्र फडणवीस बोललेले नाहीत या सगळ्या विषयावर उपमुख्यमंत्री, मात्र तरी देखील आता ते स्पष्ट म्हणालेत की मोठं नेक्सस जे ते हाती लागू शकतं, याच्यावर आम्ही कारवाई करणार. बघा, मी जे आरोप केले ते वस्तुस्थिती खरी आहे. पोलिसांनी त्याला पळून लावलं हे आपल्याला समजलं, पोलिसांनी त्याला हॉटेलमध्ये नेलं हे आपल्याला चित्रफितीद्वारे कळलं. दुसऱ्या दिवशी त्याचा नाशिक मधला कारखाना तोडला जातो, म्हणजे ही ज्या दिवशी तो पळून जातो तो दुसऱ्या दिवशी कसा काय कारखाना कळला, ही वस्तुस्थिती पोलिसांना माहिती. आणि मी ह्याच्यावर आज बोलत नाही, ललित पाटील पळून गेला म्हणून बोलत नाहीये. मी अधिवेशनामध्ये बोललो, आताही तुमच्या माध्यमातून बोलतो की उद्यापासून जेवढे हुक्का पारलेले तेवढे पोलिसांनी बंद करावे. त्या ठिकाणी गंज अंमली पदार्थ दिली जातात. याचा अर्थ असा की पोलीस डोळे झाक करतात. भोगाव सारख्या ठिकाणी असेल, तोरगाव पार्क ठिकाणी असेल, पुण्यात एक कॉलेजच्या बाहेर असेल, आणि जेवढी हुक्का पारले तेवढी पोलिसांनी आता उद्ध्वस्त केली पाहिजे. त्या ठिकाणी अंमली पदार्थाचा अंश मिळतो आणि कुठल्याही चुकीच्या पद्धतीने हुक्का पार्लरचे बोर्ड लावलेले आहेत, बेकायदेशीर हुक्का पार्लर बांधकाम खात्याची लोक बघत नाही, ग्रामीणचे अधीक्षक बघत नाही, ग्रामीणचे कमिशनर बघत नाही, पुण्याचे कमिशनर बघत नाही. आणि इतक्या जोरामध्ये अंधाधुंदीमध्ये अंमली पदार्थाची विक्री होती. मी पुणेकर म्हणून, एक मुलाचा बाप म्हणून, की एक अनेक मुलांचे पालक म्हणून माझं हे म्हणणं आहे की हे पोलिसांनी उद्ध्वस्त केलं पाहिजे. रुपालीताई बोलतात, सगळे बोलतात, सगळ्यांचीच एक गोष्ट आहे की आमची मुलं वाचली पाहिजे. आमची माझं एक म्हणणं आहे, पुणेकर आमचे आणि पुणे विद्येचं माहेर गेले. पुण्यामध्ये लोक मुलं पाठवत आहेत. आज पुणे देशातले प्रत्येक परदेशातली मुलं शिकायला येतात. पुण्याची उंची मोठी आहे. पुण्याकडे जिजामातेने पुनर्स्थापन केलेलं आमच्या, अशा पुण्यामध्ये संस्कृती आमच्याकडे. बरं रवींद्रजी, येते तुमच्याकडे. अगदी काही वेळ जो आहे तो माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे. बोला किशोरजी, बोला. पुण्याचं कमिशनर बनायला, डेप्युटी कमिशनर बनायला, पोलीस स्टेशन विकायला सरकार तत्पर आहे. 100 कोटी रुपये ट्रान्सफरसाठी एका पदासाठी देण्यात येतात. मला एक सांगा, रुपालीताई, हे पैसे वसूल करण्यासाठी त्यांना ड्रग विक्रेत्यांना मुभा द्यावी लागते आणि पोलीस स्टेशन विकल्या गेल्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही. आणि आरोपी पोलीस स्टेशन मध्ये येण्याच्या पूर्वी राजकीय नेते फोन करतात. महाराष्ट्रात गृह खात्यावरील नियंत्रण गृहमंत्र्याचं. किशोरजी, मुद्दा पटलेला आहे. वेळ फार कमी येत आहे. गृह विभागाचा वचकच पोलिसांवर नाहीये का? गृह खात्याचा पोलिसांवर वचक असल्याशिवाय पोलिसांचं निलंबन करण्यात आलं का? आणि जेव्हा हा आरोपी पळाला त्याला पकडण्यात आलं का? काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा त्यांच्या पैशाच्या हव्याच्यामुळे जो काही प्रकार घडला हा अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणूनच गृह खातं ऍक्शन मोडवर आलेलं आहे. हे जे आपले तिवारीजी सहकारी आमचे म्हणले 100 कोटी का पोलीस देतात? तुम्ही पोलीस देताना तुम्ही बघितलंय का? त्यांना का पोस्टिंग हवी होती? सरकारचे पोस्टिंग देतात. ताई, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अगदी रवींद्रजी, शेवटचा प्रश्न तुम्हाला असणार आहे. अजितजी, अगदी 30 सेकंदात तुमच्याकडून पण उत्तर घेणार. मात्र रवींद्रजी, पुढची भूमिका काय असणार आहे? अगदी 10 सेकंदात उत्तर. आजच जेलमध्ये गांजा सापडलाय. आज बातमी आहे
अगदी. म्हणजे अजूनही हे ललित पाटील सापडले नाहीत. अनेक ललित पाटील आज जेलमध्ये गांजा सापडलाय. ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन करू, वेळ पडली तर सत्याग्रह काय जे करता येईल ते करू. आणि पण पुण्याची तरुणाई वाचवण्याचं काम माझ्या सहित माझ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येतील. वेळेत जर आवरलं नाही तर आम्ही हुक्का पारला असतील सगळे असतील. अगदी 10 सेकंदात अजितजी उत्तर, अगदी 10 सेकंदात उत्तर द्या. पुढची भूमिका काय असणार आहे? रवी भाऊ, तुमच्या पक्षाच्या माजी गृहराज्यमंत्र्यांच्या सख्या साल्याचा कोरेगाव पार्क मध्ये पब आहे, तो आधी बंद करा. बाकीचं नंतर राजकारण आपण बघू. आमच्या आमदार देवेनी फडणवीसांनी सुद्धा विधानसभेमध्ये अजितजी वेळ जी होती संपलेली. अजितजी खूप खूप धन्यवाद. रवींद्रजी धंगेकर आपल्या बरोबर जोडले होते, रुपालीताई आपल्या बरोबर होत्या, किशोरजी आपल्या बरोबर होते. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच. एकूणच जर आपण पाहिलं तर आपण सर्वसामान्य नागरिकांनी सजग राहणं आता गरजेचं आहे. वेळ झालेली इथेच थांबण्याची. नमस्कार.